शिवराम हरी राजगुरू यांची थोर देशभक्ती क्रांतिकार्याच्या महतीचा अधिक प्रचार प्रसार होण्यासाठी 23 मार्च 2031 रोजी क्रांतीवीर राजगुरू यांच्या जीवनावर आधारित हुतात्मा राजगुरू गर्जना सह्याद्रीच्या वाघाची हा नवा चित्रपट प्रदर्शित करण्याचा राजगुरू प्रेमींचा मानस। हुतात्मा राजगुरू यांच्या जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला जगद्गुरू फाउंडेशनचे हरिभक्तपरायण डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर यांनी सोडला क्रांतीप्रेमाचा संकल्प। आगामी 23 मार्च 2031 रोजी शहीद दिनाला 100 वर्षे पूर्ण होत असून शहीद दिनी थोर क्रांतिकारक राजगुरू यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट निर्मिती करून देशाच्या महान सेनानीची राष्ट्रभक्ती हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी हरिभक्तपरायण चेतनानंद महाराज पुणेकर यांनी टाकलं पाऊल। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम ASDD यादीनुसार पुणे जिल्ह्यातील 28,68,223 अनकलेक्टेबल मतदार। या अनकलेक्टेबल मतदारांपैकी 1,43,975 मतदारांची दुबार नोंदणी आणि 3,12,048 मयत, 17,83,058 अनुपस्थित, 5,91,038 स्थलांतरित तर 38,104 मतदारांनी गणनापत्रक जमा केलेले नाही। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील एकूण 56,094 अनकलेक्टेबल मतदार। या मतदारांपैकी 11,836 मयत, 20,945 अनुपस्थित, 14,609 स्थलांतरित आणि 110 अन्य मतदार। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर। 31 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार, तर 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्राप्त झालेल्या दावे आणि हरकतींवर 29 ऑक्टोबर पर्यंत सुनावण्या घेण्यात येणार। उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित साप्ताहिक बैठकीत दिली माहिती। अंतिम करण्यात आलेल्या ASDD यादीनुसार 3,12,048 मयत, 17,83,058 अनुपस्थित, 5,91,038 स्थलांतरित तर गणना फॉर्म परत जमा न करणारे 38,104 मतदार। माऊली सेवा प्रतिष्ठान संचलित हुतात्मा राजगुरू यांच्या नावाने वृद्धाश्रम उभारण्याचा निश्चय। माणुसकी जिवंत आहे पुस्तकाचे लेखक कैलास दुधाळे यांची अनोखी प्रतिज्ञा। अनुभव समृद्ध असलेल्या माणुसकी जिवंत आहे या पुस्तकाचं ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस, पद्मश्री पुरस्कार प्राप्त गिरीश प्रभुणे, आमदार बाबाजी काळे, कीर्तनकार डॉक्टर चेतनानंद महाराज पुणेकर, उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे, रवी मोडके, लेखक देवा झिंजाड, चैतन्य संस्थेच्या प्रवर्तक सुधा कोठारी, शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन। रस्त्यावरील बेवारस, मनोरुग्ण, वैफल्यग्रस्त, वयोवृद्ध आणि अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या 11 सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार रूपी शाबासकीची थाप। आम्ही राजगुरू नगरकर यांच्या माध्यमातून खेड तालुक्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींना सन्मान रूपी गौरव करीत विधायक कार्यालयाला दिली प्रेरणा। हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मृती प्रित्यर्थ हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित 35व्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत वरिष्ठ गटाचा सांघिक राजगुरू करंडक निफाड येथील पिंपळगाव येथील कर्मवीर काकासाहेब वाघ महाविद्यालयाला, तर कनिष्ठ गटाचा सांघिक करंडक जुन्नर येथील श्री शिवछत्रपती महाविद्यालयाने पटकावला। राज्यभरातून 77 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत नोंदविला सहभाग। वरिष्ठ गटात मुंबई विद्यापीठाचा अक्षय आळशी प्रथम, लातूरच्या दयानंद महाविद्यालयाची श्रुती देशमुख द्वितीय, तर पिरंगुट महाविद्यालयाच्या तेजस्विनी शिंदे ठरल्या तृतीय। कनिष्ठ गटात ओतूरच्या वाघेरे महाविद्यालयाचा जयेश पवार प्रथम, पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाची प्रणाली कांबळे द्वितीय, तर राजगुरुनगरच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयाची तेजस्वी पाचारणे ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी। क्रांतीवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या 118व्या जयंती दिनी राजगुरुनगर शहरात शासकीय अधिकारी, राजगुरू प्रेमी नागरिकांकडून अभिवादन। हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या राजगुरुनगर वाडा येथे ध्वजारोहण। जुन्या पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या शहीद राजगुरू भगतसिंग सुखदेव समूह शिल्पाला पुष्पसजावट। संस्था संघटनांकडून राजगुरू यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आलं वंदन। हुतात्मा राजगुरू यांच्या जयंतीदिनी विविध संस्थांकडून समाजोपयोगी
उपक्रमांवर भर. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराविरोधात राजगुरुनगर शहर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. राजगुरुनगर आगारात आंदोलन करत विद्यार्थ्यांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याची केली मागणी. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलनाला आम आदमी पार्टी आणि वंचित बहुजन आघाडीचाही पाठिंबा. उशिरा सुटणाऱ्या बस, अपुरी बस फेऱ्या, क्षमतेपेक्षा अधिक संख्येने भरले जाणारे प्रवासी, आगारामधील फलाट व्यवस्था, महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची उर्मट वागणूक आदी विषयांवर बोट ठेवत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राजगुरुनगर शहराध्यक्ष दिलीप उर्फ पप्पू बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी झालं आंदोलन. प्रशासकीय आडमुठेपणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि नागरिकांचा प्रवास होतोय धोकादायक. अपुऱ्या बस फेऱ्या असल्यामुळे एसटी बसमध्ये नित्याची गर्दी. बसमध्ये बसताना ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचे होतायत हाल. एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नसल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाकडून उचललं गेलं आंदोलनाचं हत्यार. येनिये खुर्द गावात शिरसादेवी महिला बचत गटाच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी एकत्रित येत गावठी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त. पोलीस, अन्न आणि औषध प्रशासनाचं दुर्लक्षानंतर ग्रामस्थ आणि महिलांची आक्रमक भूमिका. पोलीस पाटील प्रियंका भालेराव यांच्या पुढाकारातून लोखंडे वस्ती येथील ठाकरवाडीतील घरात सुरू असलेल्या गावठी दारू विक्रीच्या धंद्यांवर मारली काठी. जळाऊ लाकडाखाली लपून ठेवलेली शेकडो लिटर गावठी दारू आणि रसायनाचा शोध घेत केलं नष्ट. सरपंच अनिता जाधव, माजी सरपंच चंद्रकांत भालेराव, उपसरपंच अनिल आतकर, संदीप भालेराव, ग्रामपंचायत सदस्य नामदेव बांबळे, रवींद्र आतकर, श्रीकांत आतकर, दत्ता लोखंडे आणि आशा वर्कर रेणुका आतकर आदींनी एकत्र येत गावातील अवैध धंदा केला उद्ध्वस्त. वाकी बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील 36 दिव्यांग लाभार्थ्यांना शासनाच्या 5% दिव्यांग निधी अंतर्गत धनादेशांचं वितरण. यावेळी सरपंच अॅडव्होकेट सोनल टोपे, उपसरपंच रमेश टोपे, ग्रामविकास अधिकारी जयंत मेंगडे, सदस्या कल्पना जाधव, गौरव टोपे, बचत गटाच्या अध्यक्षा उषा टोपे, प्रहार संघटनेचे अध्यक्ष जीवन टोपे आदींची उपस्थिती. कार्यक्रमात दिव्यांग बांधवांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत आणि पारदर्शकपणे मिळावा यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष प्रयत्न. चाकणच्या वाढत्या वीजभाराला पॉवर बूस्ट. महावितरणकडून 10 MVA ची 2 रोहित्रे कार्यान्वित. चाकण MIDC साठी महावितरण ऑन फील्ड. वीज यंत्रणा सक्षम करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना, उद्योगांना दिलासा. भांबोली हुंदाई येथे अतिरिक्त रोहित्र कार्यान्वित. औद्योगिक विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चाकणचंही वीज यंत्रणा होणार अधिक सक्षम. महावितरणची धडाकेबाज पावले. चाकणच्या भविष्यातील वीज मागणीचे नियोजन सुरू. 400 kV पासून 22 kV पर्यंत यंत्रणा बळकट करण्यावर भर. लोखंडी कोयता जवळ बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या 19 वर्षीय युवकावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा. मूळ लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचा प्रशांत तानाजी रोहिले, वय वर्ष 19, सध्या राहणार खालुंब्रे, याच्यावर उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. खालुंब्रे गावात रस्त्यालगत असलेल्या शेतात 23 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास पोलिसांनी केली कारवाई. आता पाहुयात मागील 24 तासांमध्ये पडलेल्या पावसाची मंडलनिहाय नोंद.